क्वेश्चन्स ग्रॅव्हिटेशनचे ज्यांना सुटले तरी बघा, सुटले ते बघायचे राहिले. A satellite of Earth is revolving in circular orbit with uniform velocity v. A satellite of Earth is revolving in circular orbit with uniform velocity v. If gravitational force suddenly disappears, this satellite will move. ऐसा क्या आला से? If gravitational force suddenly disappears, satellite will move. अर्थ आहे, सॅटेलाइट आहे, दोघांमध्ये कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि व्हेलॉसिटी किती आहे ती. इफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही अर्थ आहे आणि हा सॅटेलाइट. इफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स सडनली डिसअपियर्स म्हणजे आपण एक दोरा घेतला, हातावर पकडला, दुसरा बाजूला दगड मारला आणि फिरवला आणि दोरा तुटला, तर दगड जास्त जाईल त्या वतीने सॅटेलाइट जाणार. सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिसअपियर झाल्यानंतर सॅटेलाइट डायरेक्शन नाही जाणार, तो मूव्ज अराउंड द. अगोदर कुठल्या डायरेक्शन जात होता, या डायरेक्शन. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स गायब झाला तर टर्न घेणार नाही, सरळ जाणार असं. म्हणजेच इट मूव्ज अराउंड द टँजेन्शियल पाथ. इट मूव्ज अराउंड द टँजेन्शियल पाथ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिसअपियर झाला म्हणजे स्ट्रिंग तुटली, सर्क्युलर मोशन करणारी आपण बॉडी घेतली त्या वतीने वापरायची. It moves with a velocity v tangentially to original orbit. म्हणजे B. Answer B. Atmosphere is held to the earth by winds, gravity, clouds, none of the above. Atmosphere म्हणजे जे पार्टिकल आहे, atmosphere कशामुळे? ड्यू टू ग्रॅव्हिटी. Atmosphere is due to gravity, gravitational force. B. The weight of a body at the center of earth is. क्या माहिती है? वेट ऑफ बॉडी एट द सेंटर ऑफ अर्थ. हा फॉर्म्युला वेट इक्वल टू m इंटू ॲट द सेंटर ऑफ अर्थ. आणि अर्थच्या सेंटरला काय असेल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ किती असते? 0. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ 0. देयरफॉर वेट इक्वल टू 0. वेट ऑफ ए बॉडी ॲट द सेंटर ऑफ अर्थ इक्वल टू 0. 4. If distance between two masses is doubled, the gravitational attraction between them. If distance between two masses is doubled, the gravitational attraction between them. Distance double क्यों? फॉर्मूला है F proportional m1 into m2 upon r square. F proportional m1 into m2 upon r square. If distance between them is doubled, the distance double केलं तर माहिती आहे सब proportional काढलं k, मग f dash equal to k into m1 into m2 upon distance double म्हणजे काय? 2r bracket square म्हणजे काय नाही 4r square म्हणजे 1/4. 1/4 आणि हे म्हणजे काय? f म्हणजे 1/4 f. f चे किती पट? 1/4 times. Is doubled becomes 4 times, is reduced to half, is reduced to quarter. Answer कुठलं? D. Reduced to quarter. Quarter म्हणजे 1/4. Quarter म्हणजे 1/4. Which of the following is evidence to show that there must be force acting on the earth and directed towards the sun? अर्थवरती फोर्स असला पाहिजे आणि तो सनच्या दिशेने असला पाहिजे. एक कसं म्हणते? बिकॉज अर्थ रिव्हॉल्व अराउंड दी सन. अर्थ सूर्याभोवती फिरते याचा अर्थ काय? अर्थ आणि सन मध्ये कुठला फोर्स असणारच? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आन्सर काय? रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. आन्सर कुठलं? बी. रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. अर्थ सूर्यावरती फिरते याच्यावरून कळते की अर्थवरती सनने फोर्स लावलेला. 6.
Gravitational force between two stones of mass 1 kg each, separated by distance of 1 meter. Gravitational force between stones. दोन स्टोन आहेत, प्रत्येकाचं मास आहे 1 kg आणि डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर. फॉर्म्युला माहिती आहे F इक्वल टू G इंटू 1 अपॉन 1 स्क्वेअर. हा फॉर्म्युला M1 1 आहे, M2 1 आहे, R पण किती आहे 1. मग किती आला बघा फॉर्म्युला F इक्वल टू G. G ची किंमत 6.67 इंटू 10⁻11. आन्सर आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन. आन्सर ऑप्शन कुठला आहे? सी. ऑप्शन सी. 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन. Seven. Who among the following gave the first experimental value of G? Cavendish. 8. Mass M capital M is divided into two parts. एक मास capital M आहे आणि त्याचे दोन भाग केले. Divided into two parts. एक मास आहे XM, X into M आणि दुसरे मास आहे 1 minus x into 1. For a given separation. काय ते सेपरेशन आहे दोघांमध्ये? गिवन सेपरेशन म्हणजे काय? दोघांच्या सेंट्रल डिस्टन्स आणि हे कॉन्स्टंट आहे. गिवन म्हणजे काय? कॉन्स्टंट. सेपरेशन बदल फॉर ए गिवन सेपरेशन आर कॉन्स्टंट. The value of x for which gravitational attraction between two pieces is maximum. तर दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो कसा पाहिजे? F मॅक्झिमम. F इक्वल टू मॅक्झिमम. Mass capital M is divided into two parts. मग F मॅक्झिमम पाहिजे. मग फोर्सचा फॉर्म्युला पाहिजे F इक्वल टू G इंटू M. M किती? X इंटू M आणि ते M1 झाले. G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. G अपॉन R स्क्वेअर. M1 किती आहे? X इंटू M. M2 किती आहे? 1 मायनस X इंटू M इक्वल टू G अपॉन R स्क्वेअर X इंटू M स्क्वेअर 1 मायनस X. मग कसं आत X ने बनायचं? G अपॉन R स्क्वेअर M स्क्वेअर X मायनस X स्क्वेअर. F आणि F मॅक्झिमम पाहिजे आणि तेव्हा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X इफ F इज मॅक्झिमम. F जेव्हा दोघांमध्ये फोर्स मॅक्झिमम असेल तेव्हा X ची व्हॅल्यू काय असेल? 12 मध्ये चॅप्टर जी मॅथ मध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम. मॅक्झिमम व्हॅल्यू साठी फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू और मिनिमम व्हॅल्यू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज 0. मॅक्झिमम आणि मिनिमम दोघांना कंडिशन काय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. याचे डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे मग? फॉर F इक्वल टू मॅक्झिमम dF by dx इक्वल टू 0 ही कंडिशन. मॅक्झिमम फोर्स पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे? 0. मग आता डेरिव्हेटिव्ह घेतले समजा आपण याचं dF by d by dx by d by dx ऑफ F इक्वल टू G M स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर घ्यायचं आणि M मास होतं गिवन मास, R पण गिवन आहे कॉन्स्टंट. तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं d by dx ऑफ x 1 d by dx of x square
2x आणि हे किती पाहिजे 0, हे किती पाहिजे 0. मग सोडल्यानंतर काय आहे 1 - 2x = 0, त्यावर 0 होते. देअरफॉर 1 = 2x, x = 1/2. आन्सर किती आलं 1/2. ऑप्शन 1/2. Nine. The gravitational force Fg between two objects does not depend on. Gravitational force Fg between two objects does not depend on. एक म्हटले sum of masses, दोन म्हणतात F is directly proportional to product of masses. F proportional to काय product of masses. मग sum of masses वरती अवलंबून नाही. आन्सर कुठला मग A. Gravitational force Fg between two objects does not depend on sum of masses. Product of masses आहे, sum of masses नाही, product of masses. Formula काय terms of gravitation F proportional to m1 into m2. 10. Two spheres of mass small m and capital M are situated in air. दोन masses आहेत, एक small m आहे आणि capital M आहे. आणि याच्यामध्ये अगोदर एअर मीडियम होतं दोन मासेसच्या मध्ये, तेव्हा काहीतरी फोर्स असेल या फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता काय केलं बघ, द स्पेस अराउंड द मासेस इज नाउ फिल्ड विथ लिक्विड. तर दोघांच्या भोवतीची स्पेस आहे त्यामध्ये हे लिक्विड मध्ये थोडक्यात लिक्विड मध्ये ठेवले दोन्ही. अगोदर एअर मध्ये होते ते लिक्विड मध्ये ठेवले दोन. तर या दोघांमधील फोर्स काय होईल असं विचारलं. हे आपण म्हटलं समजा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Then gravitational force will now be. आपल्याला माहित आहे gravitational force is independent of intervening medium. ते कुठल्या मीडियम मध्ये ठेवले याच्यावरती gravitational force अवलंबून नसते. या ठिकाणी पण F आहे, या ठिकाणी पण काय लिक्विड मध्ये ठेवा कुठे ठेवा, gravitational force does not depend upon medium in which bodies are placed. आन्सर काय हे पण F डॅश म्हणजे F. आन्सर F. 10A. 11.
The time period of simple pendulum on a freely moving artificial satellite. Time period the formula is time period of simple pendulum 2 pi into square root L upon G. Half formula T equal to 2 pi into square root L upon G. So the simple pendulum could have time period of simple pendulum on a freely moving artificial satellite. Freely moving means freely moving satellite. Satellite is revolving around the Earth in circular orbit. Freely moving म्हणजे मग तेव्हा acceleration due to gravity फिलिंग ऑफ वेटलेसनेस असते. सॅटेलाइट मध्ये जेव्हा पेंडुलम असतो तेव्हा ती फोर्स त्या फ्लोअर वरती फोर्स किती आहे जी आणि त्या फ्लोअर मध्ये असणाऱ्या पेंडुलम वरती किती जी बोथ हॅव सेम acceleration due to gravity towards the center. थोडक्यात दगड सोडल्यानंतर दगड असा फ्रीली खाली येतो तर त्यावरती म्हणायचं फ्रीली मुव्हिंग. मग तेव्हा जी किती घ्यायचं ना जी किती घ्यायचं जी व्हॅल्यू 0 समजायची वेटलेसनेस फिलिंग ऑफ वेटलेसनेस मग जी 0 समजायचं जी 0 म्हणजे इन्फिनिटी आन्सर इन्फिनिटी. वेटलेसनेस इन ऑर्बिटिंग सॅटेलाइट सॅटेलाइट मध्ये वेटलेसनेस असते आणि वेटलेसनेस म्हणजे जी 0. जी म्हणजे नेट जी असे जी डॅश असणार आहे जी डॅश आणि जी डॅश म्हणजे या पद्धतीने असते एल इक्वल टू जी मायनस जी जी मायनस जी इक्वल टू 0 इन्फिनिटी. Failure. A spherical planet far out in space has mass m0 and diameter d0. Spherical planet, mass m0 and diameter d0. A particle of mass m falling freely near the surface of this planet. A planet आहे आणि particle of mass m falling freely. याचं मास किती आहे m0 डायमीटर किती आहे d0. will experience an acceleration due to gravity which is equal to मग याचे acceleration due to gravity किती ते विचारलं. ते gravity काढू शकते acceleration due to gravity फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला g equal to gm upon r square g equal to gm upon r square. मग या ठिकाणी ऑप्शन मध्ये बघा r म्हणजे काय रेडियस रेडियस काय आहे डायमीटर काय होतं g into m0 upon r म्हणजे काय d0 upon 2 bracket equal to g m0 upon d0 square into 4. आंसर काय ना 4g m0 upon d0 square. Mass and diameter of planet have twice the value of corresponding parameters of Earth. The mass of planet equal to twice mass of Earth. आणि काय म्हटले mass and diameter. Diameter of planet equal to twice diameter of Earth. तर काय विचारले acceleration due to gravity on the surface of planet. हाच फॉर्म्युला g equal to gm upon r square. मतलब ge equal to gm असले तो g proportional m upon r square. और g
P upon GE equal to GP upon GE equal to G proportional M MP upon ME आणि G इन्वर्स होतं R मग GP upon GE equal to उलटे येणार RE square upon RP square डायरेक्ट इन्वर्स तर डायरेक्ट लिहायचं असतं इन्वर्स असेल तर उलटे पण लिहायचं इक्वल टू therefore GP equal to MP upon ME MP upon ME किती वाट 2 into RE upon RP RE upon RP म्हणजे याच्यावर असले तर ते RE equal to RP equal to 2RE डायमीटर डबल आहे म्हणजे काय रेडियस पण डबलच असणार RP equal to RE RE upon RP equal to 1 upon 2 into GE किती आलं बघा 2 into 1/4 into G ची किंमत 9.8 माहिती आहे तुम्हाला G ची किंमत 9.8 इक्वल टू किती येणार 4.9 आन्सर किती आले 4.9 GP upon GE equal to MP upon ME into उलटू करायचं RE upon RP ब्रॅकेट्स कर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल As we go from equator to pole, the value of G. As we go from equator to pole, the अर्थ आहे हा पोल आणि इक्वेटर. As he equator आहे equator. As we go from equator to pole, equator to pole. Formula G dash equal to G minus R omega square cos square phi असा फॉर्म्युला. मग as we go from equator to pole, equator वरती असेल तेव्हा angle made by this line with equator equal to 0 cos 0 तेव्हा equatorला G equal to G minus R omega square cos square 0 म्हणजे काय ना G equal to G minus R omega square आणि as we move from equator to pole GP equal to G minus angle किती 90 होणार किंवा angle phi किती 90 हा phi angle 90 at pole तो G minus R omega square cos 90 cos square 90 आणि cos 90 0 और GP equal to G कुठली व्हॅल्यू जास्त होणार GP equal to G जास्त आहे GP equal to G आहे आणि G म्हणजे G मधून काहीतरी वजा केलं ते G आले आणि डायरेक्ट G म्हणजे GP म्हणजे जास्त आहे G मधून वजा केलं तर म्हणजे 9.8 आहे 9.8 मधून मायनस केलं तर 9.8 मधून 0.8 वजा केलं 9 हे कमी काय ना GP greater than G GP greater than G acceleration due to gravity at poles is always greater than acceleration due to gravity at equator कुठले आन्सर increase or decreases as we go from equator to pole acceleration due to gravity increases acceleration due to gravity increases C option C
15. Let G be the acceleration due to gravity at Earth's surface and K be the rotational kinetic energy of the Earth. G म्हणजे acceleration due to gravity at the Earth's surface आणि K म्हणजे rotational kinetic energy. अर्थ रोटेट होते त्यामुळे एनर्जी आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. Suppose Earth's radius decreases by 2%, keeping all other quantities same. Earth's radius decreases by 2%. Earth's radius so R2 equal to decrease by 2% म्हणजे काय R1 minus 2% R1 असं असतं. सुरुवातीची रेडिएशन ते 2% कमी झाले फक्त डिग्री म्हणजे R1 - 2% म्हणाले नाही पण ते 2% वरील आहे त्याचे 2% म्हणजे R1 जे असेल ते 2% म्हणजे किती R1 minus 2/100 R1 equal to 98/100 R1. दुसरी पद्धत बघा परसेंटेज डिक्रीज म्हणजे असेल डेल्टा आर अपॉन आर म्हणजे R1 डेल्टा आर अपॉन आर इंटू 100% इक्वल टू 2% -2 डिक्रीज म्हणजे मायनस डिक्रीज म्हणजे मायनस बघा लिनियर पद्धत डिक्रीज बाय 2% म्हटलं तेव्हा ही व्हॅल्यू दिल्याच होत्या याच्यावर पण येते किंवा R2 R1 घेतलं R2 R1 म्हणजे काय डेल्टा तेव्हा याच्यावर झालं ते R2 R1 equal to -2% R1 R2 R1 upon R1 equal to -2% आणि R2 R1 म्हणजे डेल्टा upon R1 मग हे सगळं न करता डायरेक्टली डेल्टा R upon R1 into 100% equal to -2%. पर्सेंटेज डिक्रीज आहे पर्सेंटेज डिक्रीज आणि आपल्याला काय विचारले बघ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि कायनेटिक एनर्जीला के सिम्बॉल म्हटलं आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला G इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर ऑल अदर क्वांटिटी रिमेन्स सेम म्हटले फक्त r तेवढे चेंज होते म्हटले त्यांनी r तेवढे चेंज होते बाकी सगळे कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपलं रोटेशनल मोशन झालेच आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ दिस अर्थ काय फॉर्म्युला E रोटेशनल इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर E रोटेशनल इक्वल टू 1/2 रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आहे इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया कोण व्हायचं 2/5 सॉलिड स्क्वेअर अर्थ इज स्फियर 2/5 mr स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा फक्त रेडियस बदलेल ना स्पीड बदलेल ना ऑल अदर क्वांटिटी रिमेन्स म्हणजे ओमेगा टाइम टेकन बाय अर्थ टू कंप्लीट वन रोटेशन हे सुद्धा काय नाही मग कॉन्स्टंट पण ते म्हटलं ऑल अदर क्वांटिटी रिमेन्स सेम म्हटले फक्त रेडियस बदलले मग रेडियस बदलले मास पण सेमच आहे ओमेगा सुद्धा कॉन्स्टंट आहे ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी त्यामुळे अँग्युलर मोमेंटम पण कॉन्स्टंट मग इथे काय ना अजून चेंज करायचं मग 1/5 mr स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर कॅन्सल होणार r से येणार काय करायचं अजून काय टेक्निक कुठली घ्यायची ट्रान्सलेशनल का रोटेशनल काय टेक्निक मागून जी तर वापस काढायचं जी चं फॉर्म्युला वापस काढायचं याच्यावर डेल्टा जी अपॉन जी इक्वल टू याच्यावर फॉर्म्युला कसं तयार करायचं तेव्हा डिक्रीज बाय 2% डिक्रीज बाय 3% डिक्रीज बाय 4 5 असं म्हटलं कमी असेल पर्सेंटेज 2% 3% 1% 6% पर्यंत तेव्हा ही शॉर्टकट मेथड वापरायची काय कुठली वापरायची डेल्टा जी अपॉन जी म्हणायची जी कॉन्स्टंट एम कॉन्स्टंट ते बघायचं नाही मग r स्क्वेअर आहे वरती r -2 मग ते -2 म्हणायचं ते वरती म्हटल्यानंतर r ते -2 आणि डेल्टा r अपॉन r बघा डेल्टा r अपॉन r
दिलं त्यांनी किती डेल्टा आर अपॉन आर किती -2%. -2% आन्सर काय ना 4%. आणि रेडियस कमी झाली म्हणजे जी काय होणार वाढणार आन्सर इन्क्रीजेस बाय 4%. आन्सर काय इन्क्रीजेस बाय 4%. एकामध्येच इन्क्रीज आहे बघा, त्यामुळे कायनेटिक एनर्जी आपल्याला बघायला लागत नाही. आणि रोटेशनल अँग्युलर मोमेंटम फास्ट असतं ना, अँग्युलर मोमेंटम. मग हा फॉर्म्युला कन्वर्ट केला अँग्युलर मोमेंटम मध्ये आणला. अँग्युलर मोमेंटम मग E rotational equal to 1/2 I म्हणजे 2/5 mr square into angular momentum काय L equal to I ओमेगा. अजून एक स्टेप घेतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण L square upon 2 आहे होता. L square upon 2 आहे फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. 1/2 L square upon I. 1/2 L square upon I. मग इक्वल टू काय ना L square upon 2 into I 2/5 mr square. बरोबर आता येतो ना. E rotational also proportional inversely to us. E rotational सुद्धा काय आहे angular momentum constant E rotational proportional to r square. angular momentum constant E rotational proportional to r square. आणि G पण कसं आहे G proportional पण तेच आहे G proportional 1/r square. G proportional 1/r square and kinetic energy also proportional to 1/r square. म्हणजे काय डेल्टा G increase by 4%, therefore kinetic energy also increase by 4. दोघांची सेम रिलेशन. त्यामुळे हे पण 4% वाढले, हे पण 4%. आन्सर काय both increases by 4%. both increases by 4%. ते लिहिणार तिला E rotational equal to 1/2 L square upon I. मग E rotational equal to L square upon 2 into 2/5 mr square म्हणजे m constant आहे L constant. E inverse to 1 E proportional 1/r square आणि G proportional 1/r square आणि तेव्हा ही दोघांची सेम इन्क्रीज. ही शॉर्टकट मेथड आहे, इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात सोपी मेथड हीच. ज्यांना हे येत नाही त्यांनी क्वेश्चन सोडून द्यायचा, त्यांना काही सुटणारच नाही. ज्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे त्यांनाच हे एक्झाम्पल सुटणार. If radius of earth shrinks by 1.5%, म्हणजे काय radius of shrinks by म्हणजे delta r upon r into 100% equal to 1.5%. shrinks by म्हणजे decreases by. If radius of earth shrinks by, radius of earth decreases by 1.5%, mass remaining same, then value of acceleration due to gravity.
आत्ताच फॉर्म्युला पहा. रेडियस 1.5% कमी झाली तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती चेंज होईल. रेडियस कमी झाली म्हणजे जी वाढणारच आहे. चेंजेस मी इन्क्रीज बाय फॉर्म्युला कुठला हाच डेल्टा जी अपॉन जी इंटू 100% इक्वल टू -2 डेल्टा आर अपॉन आर इंटू 100% equal to -2 into -1.5 equal to 3%. आंसर काय आहे? चेंजेस बाय 3%. ऑप्शन सी चेंजेस बाय 3%. या चॅप्टर साठी ना फिजिक्स मधला कुठला पण चॅप्टर आहे त्या फॉर्म्युला मध्ये ही मेथड वापरायची. डिक्रीज बाय इन्क्रीज बाय 1% 2% असं असेल. पर्सेंटेज दिसले की वापरायचे नाही. बाय म्हटली वापरायचे. डिक्रीजेस बाय इन्क्रीजेस बाय डिक्रीज टू इन्क्रीज टू त्याच नाही वापरायचे. डिक्रीज बाय इन्क्रीज बाय. If the radius of Earth since if the depth d at which value of acceleration due to gravity is 1/n times at the surface. Depth d at which acceleration due to gravity म्हणजे gd acceleration due to gravity at depth d is 1/n times g. सरफेस वरती g असते मग d किती विचारलं. फॉर्म्युला माहिती तुम्हाला gd इक्वल टू g इंटू ब्रॅकेट 1 मायनस d अपॉन r. म्हणजे gd किती आहे g अपॉन n किंवा 1 अपॉन n इंटू g इक्वल टू g 1 मायनस d अपॉन r. g कॅन्सल. देयरफॉर d अपॉन r इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन n n मायनस 1 अपॉन n कॅन्सल. d इक्वल टू n मायनस 1 अपॉन n r n minus 1 upon n. पुढचे क्वेश्चन दिले म्हणून त्यांचे बघा ज्यांचे सोडून झाले त्यांच्यासाठी दिलेत ते तुम्ही नंतर तुम्ही सोडून झाले ते सोडा. घरी सोडलं तरी चालेल. तरी पण नाही शारदापर्यंत सोडायचं टिक मार्क करत असलं काय नाही. आता जेवढं सुट्टी सोडायचं नंतर उरले घरी आज दिवस राहायच की तेव्हा सोडायचं. आपली टेस्ट नाही टेस्ट आहे टेस्ट आहे उद्या सांगितलं टेस्ट उद्या टेस्ट आहे तेव्हा मध्ये टाइम सोडायला लागणार. मग टेस्ट वेळेला टाइम सोडायचं. आता असं का सोडत असायचं नाही. आलं पाहिजे ना फक्त क्वेश्चन बघायचे टिक मार्क असलं करायचं. तुम्हाला ते सुटलं पाहिजे मी काय असलं पाहिजे. अहो तुम्ही सोडलं असलं तर लगेच फास्ट होणार. पुढचा क्वेश्चन 18. If Earth loses its gravity, then for a body, gravity नाही म्हटलं तर वेट किती असणार? 0. ग्रॅव्हिटी नाही म्हणजे जी नाही म्हणजे वेट किती असणार? 0. मग W इक्वल टू mg इक्वल टू 0. आन्सर 0. वेट बिकम 0 बट नॉट मास. मास कधी 0 होतं ना वेट 0. मास कॉन्स्टंट असतो. ऑप्शन ए. 19. An object weighs 72 Newton on Earth. Its weight at a height of r upon 2.
ऑब्जेक्ट वेट्स 72 न्यूटन ऑन अर्थ वरती वेट आहे 72 न्यूटन. इट्स वेट ॲट ए हाईट ऑफ r/2. इट्स वेट ॲट ए हाईट ऑफ r/2. हाईट किती दिले r/2 आणि तेव्हाच वेट विचारलं मी WH म्हणतो. WH फॉर्म्युला बघा, वेटचा फॉर्म्युला mg, W इक्वल टू mg, W इक्वल टू mge, W h इक्वल टू m into gh, acceleration due to gravity. Therefore WH upon WE equal to GH upon GE. आणि G माहिती आहे तुम्हाला, हाईट GH इक्वल टू फॉर्म्युला असा आहे, GH इक्वल टू GR² अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? रिलेशन बिटवीन acceleration due to gravity on the surface and at height h. GH upon GE किती आलं? GH upon GE equal to R² upon R plus H ब्रॅकेट स्क्वेअर, R² upon R plus H ब्रॅकेट स्क्वेअर. ज्यांना कळत नाही डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, GM upon R plus H ब्रॅकेट स्क्वेअर आणि सरफेस वरती GM अपॉन R. हा फॉर्म्युला GM कॅन्सल, R² अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R अपॉन R प्लस H. H किती आहे बघा R/2, H R अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R अपॉन R प्लस R/2 3R/2 3R upon 2/3 म्हणजे 4 upon 9. आंसर काय आहे? WH. Therefore WH equal to 4 upon 9 WE 4 upon 9 into 72 32 आंसर किती? 32 ऑप्शन ए आंसर 32.
If mass of Earth is 80 times that of the planet, mass of Earth is 80 times that of the planet, the mass of planet, and diameter is double, diameter of Earth is twice diameter of planet. G on Earth is, then value of G on the planet. So planet वरती G ची व्हॅल्यू विचारली. हाच फॉर्म्युला काय करायचा, G इक्वल टू Gm अपॉन R स्क्वेअर. मग काय नाही, G प्रोपोर्शनल M अपॉन R स्क्वेअर म्हणजेच काय, R च्या ऐवजी D म्हटलं चालतंय, M अपॉन D स्क्वेअर, D म्हणजे डायमीटर स्क्वेअर. आपल्याला प्लॅनेट पाहिजे, Gp अपॉन Ge इक्वल टू Gp अपॉन Ge इक्वल टू Mp अपॉन Me. Mp अपॉन Me डायरेक्टली बोलणार आहे, Gp अपॉन Ge इक्वल Mp अपॉन इनवर्सली P Gp Ge उलट लिहायचं, D खाली E वरती घ्यायचं, D स्क्वेअर अपॉन Dp स्क्वेअर इक्वल टू, देयरफॉर Gp इक्वल टू Mp अपॉन Me, Mp अपॉन Me हुआ 1 अपॉन 80, 1 अपॉन 80. त्यानंतर DE अपॉन DP, DE अपॉन DP 2 इंटू GE इक्वल टू 1 अपॉन 80 इंटू 4 इंटू 9.8. आंसर 0.40, 0.49 मीटर पर सेकंड, 0.49 मीटर पर सेकंड. Weight of a body is maximum at equator. Weight of a body is maximum at moon, at pole, at equator and at center. For the poles, weight acceleration due to maximum कुठे असते, pole ला. Weight पर maximum कुठे असते, pole. Weight of body is maximum at poles. 22. The acceleration due to gravity near the surface of planet of radius r and density d. Acceleration due to gravity म्हटलं radius r आणि density d यांच्या फॉर्म्युला. तर तुम्हाला माहित आहे g चा फॉर्म्युला आठवत असेल 4/3 पाय d g r असा फॉर्म्युला. आपण रो घेतलं तर अक्षर डी दिले डेन्सिटीसाठी. फॉर्म्युला काय 4/3 पाय. फॉर्म्युला माहित नसतं एवढं तर माहित पाहिजे, जी प्रपोर्शनल आर.
आणि G proportional D. G proportional R, G proportional D. Acceleration due to gravity near the surface of planet of radius R and density D. म्हणजेच काय ना बा G proportional किती D into R. G proportional D into R. D आणि R वरती proportional G constant असते 4.4/3 constant. G proportional D into R. Option D into R. C. Option काय आहे C. G proportional D R. D म्हणजे डेन्सिटी, मीन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. The acceleration due to gravity at pole and equator can be related as मार्क्स झाले GP greater than GE. GP greater than GE. P म्हणजे pole. Acceleration due to gravity at pole is greater than acceleration due to gravity at equator. 24. A body of mass small m. A body of mass small m rises to height h equal to r upon 5. If g is acceleration due to gravity on the earth's surface, then increase in potential energy. Potential energy formula माहित पाहिजे delta u u2 minus u1 equal to सगळं फॉर्म्युला पाहिजे डायरेक्ट. हा पॉइंट असणार आहे मायनस नाही. G capital M small m R है upon का H upon R into R plus H असता है वरती काय H का R हा फॉर्म्युला त्याच्या अगोदरचा तो सिंप्लिफाय केलेला त्या अगोदरचाच आहे. वरती R आहे का R नाही R कॅन्सल G M M तेच H असणार बरोबर आहे. आठवते ऑप्शन मध्ये आपल्याला काय काय दिले MGH म्हटले का MGH. मग MGH GM म्हणजे काय GR स्क्वेअर किंवा GM म्हणजे GR स्क्वेअर इंटू M इंटू H अपॉन R इंटू R प्लस H. R कॅन्सल आता फॉर्म्युला MGH इंटू R अपॉन R plus H. हा फॉर्म्युला आहे चेंज इन पोटेंशियल एनर्जी इंक्रीज इन पोटेंशियल एनर्जी. तर व्हॅल्यू युनिक आन्सर येते R अपॉन R प्लस H दिलं बा R अपॉन 5 इक्वल टू MGH इंटू 5 प्लस 6 अपॉन 5 म्हणजे 5/6. आन्सर 5/6. C 5/6 MGH. मोशन इन 2 डायमेन्शन मध्ये 40-41 सर्क्युलर मशीनचे पुढचे प्रोजेक्टाइल मशीनचे ते काय येते ते काही सर्क्युलर मशीनचे आले पाहिजे. पहिला पार्ट 40 पर्यंत आहे का सर्क्युलर मशीनची 40-41 पर्यंत आहे किती पण आहे बघा. मोशन इन 2 डायमेन्शन मध्ये सर्क्युलर मशीन वरची 35 पर्यंत आहे बघा. 35 पर्यंत आहे ते सर्क्युलर मशीन तेवढं सुटलं पाहिजे. पुढच्या बाजूला बघू नका कारण तो पार्टी तुम्ही 11वीत झाले आपण आतावरून घेत नाही त्यामुळे असं काय प्रश्न नाही. 11वीत केली त्या सुटणार.
26. A body of mass m is placed on the surface of Earth. It is taken from the Earth's surface to a height equal to 3r. The change in gravitational H as written. Change in gravitational potential. Formula delta U equal to G mgh into तो पहले वापरले जाते का mgh into r upon r plus h हा फॉर्म्युला मात्र किती व्हॅल्यू आहे बघा काय दिलेलं आहे h equal to 3r मग काय ना mg into 3r into r upon r plus 3r 4r r cancel answer 3/4 mgr 3/4 mg 3/4 mg तर समजा इतके लिहिलं तरी पण काय ना आन्सर सापडत नाही मग एवढा अभ्यास करायचा ही स्टेप इथे सोडल्याचं तरी पण बघून केलं एबीसीडी कुठला करत मग सायन्स ठेवलं कशाला Energy required to move a body of mass m from an orbit of radius 2r to 3r. Here delta U equal to U2 minus U1. How formula? Delta U equal to U2 minus U1. मग डेल्टा U2 चा फॉर्म्युला आहे माइनस GM अपॉन R plus H1 H2 माइनस GM अपॉन R plus H1 असे ना का U2 minus U1 हा फॉर्म्युला U2 minus U1 GM अपॉन R plus H फॉर्म्युला पोटेंशियलचा माइनस GM अपॉन मग इथं हाईट फाइनल जास्त असते म्हणून h2 minus h1 आता किंमत लिहा h1 कॉमन काढतो माइनस gm कॉमन माइनस 1 अपॉन r plus h2 बघा किती h2 equal to 3r minus 1 plus 1 upon r plus h1 आहे 2r h1 2r equal to gm minus 1 upon 4r plus 1 upon 3r. Energy required to move body of mass m from orbit of radius. Orbit ची radius दिले ते r plus h2 ची व्हॅल्यू आहे 3r. r plus h2 ची व्हॅल्यू त्याला r plus h2 म्हणतो स्मॉल r2 आणि r1 हे किती 3r आणि 2r ऑर्बिट ची रेडियस दिले ऑर्बिट ची रेडियस डायरेक्ट दिले त्यांनी त्यामुळे r plus h1 इष्ट होणार एलसीएम कॉमन काढले r कॉमन काढले minus 1 upon 3 plus 1 upon 2 minus 2 plus 3 1 by 6 gm upon times D. Answer D.
28. Kinetic energy needed to project a body of mass m from Earth's surface to infinity. म्हणजे काय? Kinetic energy needed to remove the body from the out of the Earth's gravitational field is called as binding energy. हे काय binding energy? बरोबर. Kinetic energy म्हटले परंतु kinetic energy म्हणजे एनर्जीच आहे. Kinetic energy needed, kinetic energy required to project a body of mass small m from the surface of Earth's surface to infinity. The energy नाव काय? Kinetic energy of projection म्हणजे escape kinetic energy किंवा binding energy. मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे binding energy किंवा escape kinetic energy. Escape kinetic energy equal to G m m upon R. Earthच्या सरफेसवर हा फॉर्म्युला आहे. बाइंडिंग एनर्जी ऑलवेज पॉझिटिव्ह प्लस gm अपॉन r. मग gm म्हणजे gr स्क्वेअर, हे gm म्हणजे gr स्क्वेअर इनटू स्मॉल m अपॉन r. r कॅन्सल इक्वल टू mgr. आंसर काय आहे? mgr. ऑप्शन सी. Escape velocity of particle. 29. Escape velocity of a sphere of mass small m from the Earth having mass capital M. फॉर्मूला माहिती है escape velocity का? Square root 2g capital M upon r. 2g capital M upon r. Escape velocity of particle of mass small m varies as. तो माहिती है small m mass है कुठे नाही म्हणजे escape velocity is independent of mass म्हणजे directly proportional to m raised to 0. mass नाहीच म्हणजे काय m raised to 0 m च्या घातांक 0. आन्सर आहे ना p proportional m raised to 0 म्हणजे independent of mass. या स्मॉल m कुठे आहे का नाही म्हणजे नाही म्हणजे m raised to 0. C. 31. Escape velocity from the surface of Earth is v. The escape velocity from the surface of planet whose mass and radius are 3 times. यहाँ फॉर्मूला escape velocity आपलं काय विचारलं आहे? escape velocity from the surface of planet म्हणजे VEP upon VE Earth equal to काय नाव आहे रूट MP upon ME. डायरेक्ट VE डायरेक्ट रूट MP upon ME. VP रेडियस इन्वर्सली मग काय लिहायचं RE upon RE upon R इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती आहे बघ मास किती टाइम्स आहे 3 टाइम्स MP upon ME इक्वल टू 3 MP इक्वल टू 3 ME MP इक्वल टू 3 ME आणि RP इक्वल टू 3 RE मग RE upon RP 1 upon 3 3 कॅन्सल आन्सर आलं इज आंसर therefore V planet equal to V earth the V earth किती आहे V आंसर किती आंसर ए ऑप्शन
डायरेक्ट मास पण 3 पट केलं, रेडियस पण 3 कॅन्सल झालं. डायरेक्ट उत्तर हे डायरेक्ट कसं डायरेक्ट VE डॅश इक्वल टू स्क्वेअर रूट 2 इंटू जी. मास किती केलं 3 टाइम्स m आणि रेडियस किती केली 3 टाइम्स r. मग काय 3 कॅन्सल रूट 2 gm अपॉन r म्हणजेच v. असं डायरेक्ट कसं होतं रेस्ट कमी स्टेपमध्ये हे पण केलं बरोबर, हे पण आलं डायरेक्ट. Escape velocity for the Earth is 11.2 kilometer per second. Earth surface पर क्या है escape velocity? The mass of another planet. The mass of another planet is 100 times that of the Earth, and radius is 4 times. Mass 100 times and radius 4 times. Escape velocity है. मास फॉर्मूला कर दो. V planet equal to मास वर g. मास किती टाइम्स है बा 2g. हे लिहा बदल. मास 100 टाइम्स है 100 टाइम्स m आणि रेडियस किती r. रेडियस 3 टाइम्स 4 टाइम्स रेडियस 4 टाइम्स. काय केलं बघा ते व्ही प्लॅनेट आहे. व्ही अर्थ तर माहिती आहे तुम्हाला रूट 2 gm अपॉन r. मास आणि लिहिलेलं तेव्हा भाग जाते आणि 25 से 5 आणि 2 gm अपॉन r म्हणजे काय व्ही अर्थ 5 इंटू 11.2 5 इंटू 11 गुणिले 5 55. तेव्हा 2 चे गुणाकार 11 पण 2 येत नसेल 11 गुणिले 5 करा 55. 55 जवळ कुठे बघायचं 56. डी आन्सर डी. नेक्स्ट झाले तर बाकी ते आन्सर चेक करायचं. थर्टी थ्री बार क्यों चाहिए Seven total answer. 33. Given mass of moon is 1 upon 81. Mass of moon is 1 upon 81. Mass of Earth. Radius of moon is 1 upon 4 radius of Earth. If escape velocity on the Earth's surface is the value of same on the surface of Moon.
वह हाच फॉर्म्युला व्ही मून अपॉन व्ही अर्थ इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय करणार एम मून अपॉन एम अर्थ इंटू इन्वर्ट होतं आर आर अर्थ अपॉन आर मून दॅट इज तेव्हा व्ही प्रपोजल टू एम व्ही मून अपॉन व्ही अर्थ इक्वल टू एम मून अपॉन एम अर्थ आणि इन्व्हर्टल्या म्हटलं ते उलटं द्यायचं इक्वल टू therefore व्ही मून इक्वल टू मास किती मास ऑफ एम मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इक्वल टू 1 अपॉन 81 इंटू रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मून 4 इंटू पी अर्थ 11.2 इक्वल टू that is square root is 2 upon 9 into 11.10 2 upon 9 into 11. Escape velocity on the earth is what would be the escape velocity on the planet? Yes, Vidkina. 35. Radius of planet is 1 upon 4 and its acceleration due to gravity is double. How many times will the escape velocity? Formula is escape velocity is square root to gr. Half formula square root to gr. But radius दिले radius of planet equal to 1 upon 4 radius of Earth. And acceleration due to gravity on planet is double that of the Earth. Acceleration due to gravity is double. आणि विचारले escape velocity. Formula VE V planet equal to square root 2 G planet into R planet equal to square root 2 into G planet by G planet 1 upon 2 G planet 2 R G Earth 2 G Earth into R planet 1 upon 4 R Earth equal to 1 by root 2 G R. Answer 1 by root 2. 1 by root 2 V E. Answer 1 by root. That ratio इतना चलते हैं भाई ratio इतना तुम्ही V planet upon V Earth equal to root G planet upon G Earth into R planet upon R Earth. Directly चलते G planet upon 2 and R planet upon 1 by 4 equal to 1 by root. That answer. ऐसे ही चलते जे V proportional to root GR. V proportional root GR.
36. VE and V0 represent escape velocity and orbital velocity of satellite. तो हमारे फार्मूला VE equal to √2 V0. VE equal to √2 VC फार्मूला है नहीं? तो आंसर VE equal to √2 VC. Period of the satellite in circular orbit around the planet is independent of mass of satellite. You see, independent of mass of satellite. Time period is independent of mass of the satellite. So it's independent. Time period, escape velocity, critical velocity. So it's independent velocity. Two satellites A and B go around a planet P in circular orbit having radius of 4r and radius 4r. Two satellites A and B go around a planet P in circular orbit of radius of 4r and r respectively. If speeds of satellite A, the A now there are B, speed of satellite A is 3v, then speed of satellite B, formula कुठला पडेगा v equal to 2 pi r upon t. हा फरक है ना आपल्याला स्पीड आणि रेडियस दिले होते बाकी काय संबंध स्पीड आणि रेडियस दिले ना कुठला फॉर्म्युला v equal to square root 2 or square root gm upon two satellites A and B go around the planet P in circular orbit of radius. If speed of ABC, VC inverted to r म्हणजे रेडियस घ्यायचा r plus h square root gm upon small r. VC VB upon VA equal to root inversely proportional है R BA AB V inversely equal to root R V inversely proportional to root R मतलब VB upon VA equal to RA upon RB inversely उलटे जायचं equal to root VB काढायचं RA भाग किती दिलं 4R आणि R आणि VA 3B आंसर आलं 2 into 3 6 आंसर 6. Which one of the following statements regarding artificial satellite Which one of the following statements regarding artificial satellite of Earth is incorrect? Orbital velocity depends on mass of satellite.
ऑर्बिटल व्हेलॉसिटी मास वरती कधी अवलंबून नसते. पहिलेच इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. 40 distance of geostationary satellite from the center of earth is. Distance of geostationary satellite. Geostationary satellite ची हाईट असते 36 36,000 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये अर्थचे रेडियस ऍड करायचे. म्हणजे सेंटर पासून बघा आर प्लस एच, सेंटर पासून आर प्लस एच, आर 36,000 अधिक काय ना बघा 36,000 अधिक 6,400, आर 6,400 म्हणजे 42,400. मग त्याला किती पट आहे ते विचारलं ना आरच्या. मग याला आर किती बघा 6,400 किती थोडी बघा 6 गुणिले 7, 6 गुणिले 7 म्हणजे किती 7 आर अप्रॉक्सिमेटली 7 आर किती आन्सर तेच आहे 7 आर. ते 42 आहे ना, मग 42 म्हणजे आणि रेडियस किती 6,000 6,400, 6 गुणिले 7 42 अप्रॉक्सिमेटली 7 आर. आर इक्वल टू 7 आर. Distance between center of Earth and Moon. If mass of Earth is mg, then speed of Moon. Speed विचारलं मग ही c equal to square root gm upon r. मास दिलेलं सगळं व्हॅल्यू दिलेलं आहे 6.66 into 10 to minus 11 into mass 6 into 10 to 24 upon radius दिलं 384,000 384,000 into 10 into 3. हे सिम्प्लिफाय करा ना. बरोबर त्या दोघांचं गुणाकार करून 3.8 करायचं. दोघांचं 6 गुणिले 7 36 38 आहे. त्यांचं येत असेल ती कॅन्सल होत आहे. अडतीस 38.4 असेल वरती 38.4 आणि खाली 38.4 देतो. हे टोटल हे बघा हे किती 24 वजा 24 आणि 3 24 वजा 11 बरोबर 24 वजा 14 किती 10 आणि हे पॉईंट इथे सर्कल आहे म्हणजे 10 वजा 1 2 3 4 10⁴ म्हणजे 6 आणि 1 आलं इक्वल टू 10⁵. आहे का ऑप्शन आन्सर 10⁵. म्हणजे 1 किलोमीटर 10⁵ मीटर पर सेकंड म्हणजे 1 किलोमीटर पर सेकंड. किमती दिलेत म्हणजे अवघड विचार करायला नाही. ते कॅन्सल असताना दिले असते सिम्प्लिफाय बिल असते. A satellite is launched into circular orbit of radius r around the Earth, while a second satellite is launched into
ऑर्बिट ऑफ रेडियस 1.02 r. दोन सॅटेलाइट आहेत वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये. पर्सेंटेज डिफरन्स इन टाइम पिरियड. पर्सेंटेज डिफरन्स इन टाइम पिरियड्स. ऑर्बिट दिलेला फॉर्म्युला माहिती आहे टी स्क्वेअर प्रोपोर्शनल आर क्यूब. हा फॉर्म्युला माहिती आहे ना टी स्क्वेअर प्रोपोर्शनल आर क्यूब. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल आर क्यूब. T1 upon T2 किंवा T2 upon T1 होतं. T2 upon T1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R2 upon R1 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू T2 upon R2 किती आहे 1.02 R 1.02 आणि पहिलं ऑर्बिट काय R ब्रॅकेट देअरफॉर किती येईल 1.02 चा क्यूब. तो हा पर वापरूया टी स्क्वेअर इक्वल टू के आर क्यूब. टी स्क्वेअर इक्वल टू आर मग डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू के बघायचे 3 डेल्टा आर अपॉन आर. शॉर्ट टर्म स्मॉल चेंज आहे ना 1.02 आर म्हणजे स्मॉल 2 डेल्टा टी अपॉन टी 2 डेल्टा टी आणि 3 डेल्टा आर अपॉन आर. मग काय दिलेलं आपल्याला कुठला डिफरन्स दिला आहे डेल्टा आर अपॉन आर. डेल्टा आर बघा किती आहे डेल्टा आर वजाबाकी करायची दोघांची किती 1.02 आर मायनस आर अपॉन ओरिजिनल आर आहे R1 इक्वल टू देअरफॉर 2 डेल्टा टी अपॉन टी. मी शॉर्टकट मध्ये वापरली हा फॉर्म्युला. त्यांना अवघड होते व्हायचं क्यूब करायचं येत नाही आपल्याला म्हणजे 1.3 वेळा गुणाकार करावा लागतो. 3 0.02 आर कॅन्सल 2 भागिले इक्वल टू 0.0 आपण काय पर्सेंटेज विचारलं म्हणजेच 3/100 म्हणजे 3%. आन्सर किती 3%. डिफरन्स दिसते ना डेल्टा टी में डिफरन्स आहे. डेल्टा टी म्हणजे 3% टी म्हणजे T1 आणि डेल्टा टी ने डिफरन्स. डेल्टा टी म्हणजे डिफरन्स. हे रेडियस मध्ये इन्क्रीज स्मॉल आहे बघा त्यामुळे तो फार वापरायचा 1.02 म्हणजे एकदम कमी. Potential energy of satellite of mass m rotating at height of तो हाइट किती दिली आहे 6.4 into 10⁶ म्हणजे काय 6 हे r चा r 6.4 into 10⁶ मीटर म्हणजे r दिलेला आहे रेडियस ऑफ r. आणि विचारलेलं काय पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू माइनस Gm अपॉन r प्लस h म्हणजे किती माइनस Gm म्हणजे gr स्क्वेअर इंटू स्मॉल m आणि r प्लस r म्हणजे 2r इक्वल टू माइनस 0.5 mgr. आंसर काय आलं माइनस 0.5 mg. तुम्ही किंमत लिहा बघत असला काय येणार उत्तर.
किंमत लिहायची नाही, आर लिहायचं, आरची व्हॅल्यू. Time period of satellite of Earth is 5 hours. If separation between Earth and satellite is increased to 4 times, time period दिलेला आहे 5 hours and distance वाढवली किती 4 times 4 r1. Distance between them is increased 4 times. Then new time period is formula has T2 upon T1 square equal to R2 upon R1 cube. R2 upon R1 cube equal to 4R1 upon R1 equal to 4 cube 64. Therefore T2 upon T1 equal to 8 or T2 equal to 8 T1. T1 दिलेला 5. Answer 40 hours. Answer 40 hours. Question is answer 8t. T2 equal to 8t. 45 answer का 8t. तेच 4 times